नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। भोत्रा ग्रामपंचायतीत लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप। कारवाईच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू। अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही कारवाई नाही। 3 गट विकास अधिकारी बदलले तरी कारवाई होत नसल्यानं संताप। ग्रामस्थांचा उपोषणाला पाठिंबा, गावात खळबळ। प्रकरण चिघळण्याची शक्यता, कारवाईकडे ग्रामस्थांचं लक्ष। माझं नाव सुनील हरी सल्ले, राहणार बोत्रा। आज 10 महिने होऊन गेले, महापूर आला त्या डिपोही वाहून गेला। 10 महिन्यापासून आज दिनांक 22/7/2026 आज सध्या पाणी नाही गावात। कामे न करता कागदावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। त्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण गावाची माहिती काढली तर आम्हाला त्यात असं दिसून आले की कामे न करता नुसते कागदपत्रे पैसे उचलले आहेत। आम्ही त्यांना पूर्ण पुरावे देऊनही त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। ह्याच्यामध्ये चौकशी आणि दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण मागे घेत नाही। ग्रामपंचायत भोत्रा येते येऊन पाहणी करून त्याची पूर्ण शहानिशी करून त्या जे काय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जे काय बेकायदेशीर कामं केलेली आहेत त्यांच्यावरती योग्य ती शासन निर्णय कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेत नाही। बाबूराव यल्लाप्पा पवार, राहणार बोत्रा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आज तागायत अपंगासाठी जे निधी येत होती ते आजपर्यंत मला काही मिळालेलं नाही आणि कुणाला दिलंय ते बी त्यांनी आम्हाला सांगावं, एवढीच माझी विनंती आहे। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायतीत 14वा व 15वा वित्त आयोगाच्या निधीतील लाखो रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप करत ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। बुधवार 22 जुलैपासून भोत्रा येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं असून या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। दत्तात्रय गोळे, कुलदीप देशमुख व ग्रामस्थांच्या वतीने परंडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात 14वा व 15वा वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्यक्ष कामे न करता लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात येत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। दरम्यान 3 गट विकास अधिकारी बदलले तरीही चौकशी व कारवाई रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप तक्रारदार यांनी केला आहे। दोषींवर ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली असून ग्रामस्थांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आता या गंभीर आरोपांवर परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि चौकशी व कारवाईची प्रक्रिया कधी सुरू होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। मी कुलदीप सुधाकर देशमुख, राहणार बोत्रा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आम्ही 3 नोव्हेंबर 2025 रोजी BDO अधिकारी राऊत साहेब यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं होते की आमच्या गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची तुमच्या मार्फत योग्य ती रीतसर तुम्ही गावात येऊन चौकशी करा। तरी त्यांनी आम्हाला बोडके अधिकारी म्हणून 18/11/2025 रोजी त्यांना चौकशीसाठी त्यांचा नेमणूक केली होती। त्यांनी वारंवार आम्ही त्यांच्यापाशी जाऊन त्यांनी आमच्या कसलीही दखल घेतली नाही। नंतर त्यांनी विस्तार अधिकारी म्हणून पोटे SA यांची निवड केली, पण त्यांनी बी वारंवार आम्ही जाऊन त्यांना सांगत होतो की आमच्या गावात या, तुम्ही कागदावरती कामे न करता कागदावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। त्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण गावाची माहिती काढली तर आम्हाला त्यात असं दिसून आले की कामे न करता नुसते कागदपत्रे पैसे उचलले आहेत। आम्ही त्यांना पूर्ण पुरावे देऊनही त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आतापर्यंत 3 BDO अधिकारी यांची बदल्या झाल्या पण तरी पण आमच्या कामाची आणि आमच्या मागणीची कसल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। तरी आज आम्ही एवढं देऊन त्यांनी आमची मागणी पूर्ण न केल्यामुळे आज आम्ही रोजी आमरण उपोषणास बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये चौकशी आणि दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण मागे घेत नाही। यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथेही निवेदन देऊन आलोय। त्यांना आमची एकच विनंती आहे की तुम्ही गावात येऊन योग्य ते तपास करून जे कोणी काय आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्यांच्यावर संबंधितावर सर्वांवर कारवाई करा हीच आमची नम्र विनंती। माझं नाव दत्तात्रय सुभाष गोळे, राहणार भोत्रा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव।
आज आम्ही इथं ग्रामपंचायतच्या समोर हे उपोषणाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, हे उपोषण घेण्याचं कारण असं आहे की जे काय आम्ही आता ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी किंवा BDO, पंचायत समिती यांना वारंवार गावातल्या ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारी घेऊन त्यांच्यापाशी आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. त्या तक्रारीवरती काय ना काय त्यांनी उपाय करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली होती. त्या विनंतीप्रमाणे त्यांनी आतापर्यंत आम्ही आमच्या कामासंदर्भात त्यांनी कसली दखल घेतलेली नाही. जो काय ग्रामपंचायतला जो निधी येत असतो ग्रामपंचायतच्या विकासासाठी, तो निधी वारंवार कागदोपत्री उचलून त्याची विल्हेवाट वेगळ्या मार्गाने लावलेली आहे. हे आम्ही BDO साहेब असतील, विस्तार अधिकारी असतील, परत तसंच म्हटलं तर विशेष जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आम्ही सर्व माहिती पोहोचवलेली आहे. पण त्या माहितीने एवढं पोहोचून देखील सुद्धा आमच्या ह्या कसल्याही निवेदनाचं दखल घेतली जात नाही. ग्रामस्थाच्या वतीने आज रोजी आम्ही 22/7/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणासाठी आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही किंवा जोपर्यंत आमच्या दिलेल्या निवेदनाच्या मागण्या पूर्तता होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेत नाही. मी राहुल बळीराम कोकाटे, राहणार बोथरा, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षी महापुराचा या ठिकाणी मोठं थैमान घातलेलं होतं. त्या परिस्थितीमध्ये वॉटर सप्लायसाठी जो सेपरेट DP आहे त्याचं अद्यापही कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. अधिकाऱ्यांना वारंवार MSEBच्या सूचना देऊन सुद्धा त्यांना काय अडचण आहे तेही सांगत नाही आहेत. परंतु आज पाण्याचा असा प्रश्न उद्भवतो की दुसरीकडून कनेक्शन घेऊन त्याच्यावर चालू आहे, पण ते काही शेतकऱ्यांनी त्याला अडथळा निर्माण केलेला आहे. त्यामुळं अजूनही MSEBनी कोणतीही त्याच्यावरती कारवाई न करता ते DPचं त्या ठिकाणी DP उपलब्ध करून दिलेलं नाही. मी या माध्यमातून एवढंच विनंती करतो की लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी नियोजन करून पाणी पुरवठ्याचा DP सुरळीत चालावा अशी विनंती मी या माध्यमातून आपल्या MSEBला किंवा ग्रामपंचायत कार्यालय करतो. या ठिकाणी आज उपोषणासाठी जे आपल्यातली गावातील उपोषणाला कुलदीप देशमुख असतील, दत्तात्रेय गोळे यांना समन्वयार्थ या ठिकाणी गावकरी उपस्थित आहेत. या पूर्ण त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी अशी मी समस्त ग्रामस्थांतर्फे विनंती करतो. माझं नाव बापू मगन कंचे. आमच्या वस्तीवर बोरवेल घेतला असा त्यांना ग्रामपंचायतनं सांगितलं. बोरवेल तर नाही तिथं. त्यांना कुठं पाडला आणि कसा पाडला ह्याची शहानिशी करावी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.